हॅलो नमस्कार, मी जागृती. स्वागत आहे तुमचं माझ्या हॅपीनेस व्ह्यू ब्लॉग चॅनलमध्ये. आज आपण पावट्याची रस्सा भाजी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी रात्री पावटा भिजत घातला होता आणि तो आता काढून त्याची असं साल काढायची आहे. पूर्ण चवळीसारखा असतो तो. रात्रभर भिजवला तर साल निघते त्याची. त्यासाठी मला रोनक इथं हेल्प करतोय, कारण की वेळ भरपूर लागतो. भाजी करण्याच्या अर्धा तास आधी हे काढायला बसा तुम्ही, तेव्हा होईल ते. हे बघा असं काढून घेतलेलं आहे मी आणि ते एकदा पाण्यातनं काढून घ्यायचं परत. त्यानंतर मी इथं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरं टाकूया आणि त्यानंतर पावटा टाकूया. पावटा पूर्ण असं फ्राय करून घ्यायचं तेलात फ्राय होईपर्यंत त्याला असं क्रिस्पी लागतं ते. त्यासाठी मी पूर्ण पावटा फ्राय होऊ दिला आहे आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. पाणी आपल्या याच्यानुसार टाकायचं. 1.5 ते 2 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे, कारण की त्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या असतात आपल्याला. जास्त शिट्ट्या घेतल्या तर ते जास्त शिजून जाईल. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे. ते आता मी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम मसाला फिरून घ्यायचा तो. त्यानंतर मी इथं कढई तापून घेतलेली आहे. ओली कढईमध्ये तेल टाकलं तर ते परत तळतळतं, त्यासाठी मी इथं कढई तापवली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापू दिलं आहे पूर्ण. तर आपण पावटा शिजवताना जिरं आणि मोहरी तिथं टाकलेली आहे, त्यामुळे इथं टाकायची काही आवश्यकता नाही आहे. आणि आपण आता शेंगदाणे लसूण फिरवलेलं आहे ते पेस्ट याच्यामध्ये टाकतोय. ती चम्मचने असं पूर्ण हलवून घ्यायची. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हे बघा मी असं पूर्ण चम्मचने हलवून घेतलेलं आहे. त्याला कमी गॅसवर करायचं. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि थोडंसं पाणी टाकून असं फिरून घेतलेलं आहे त्याला. आणि थोडं झाकण देऊन त्याला 1-2 मिनटं आपण वाफेत थोडंसं शिजू द्यायचं. नंतर परत थोडंसं हलवायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून परत थोडंसं शिजवायला ठेवायचं. हे बघा तुम्ही तेल किती हे होत आहे. आणि जर तुम्हाला तेल जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त फोडणी देतानाच तेल जास्त टाका. आणि हे बघा मी त्याच्यामध्ये पावडर टाकलेत आता. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे. जर तुम्हाला थोडी सुकी पाहिजे असेल तर सेम प्रोसेस, फक्त पाणी कमी घ्या. तुम्हाला हवं तेवढं घट्ट पातळ करा. बघा तुम्ही किती छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यावर थोडंसं मीठ टाका. मीठ टाकल्याने फिरून घ्या आणि पावट्या टाकल्यावर जास्त फिरवू नका, कारण की पावट्याचा भुगा होतो. त्यानंतर मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे. मी आता चपाती टाकते. तर मी कणिक आधीच भिजवून ठेवली होती. पावटा शिजवायला टाकला तेव्हाच कणिक भिजवून ठेवली, म्हणजे कणिक व्यवस्थित मुरते आणि चपात्या व्यवस्थित येतात, एकदम मऊ येतात, कारण की कडक होत नाही. त्यासाठी मी आता घडीची चपाती टाकते. बघा तुम्ही, जास्त जाड पण ठेवत नाही, कारण की बारीक लागतात आमच्याकडे. त्यामुळे मी जाड जास्त ठेवत नाही, बारीक करते आणि बारीक चपाती ही फुगते. हे बघा तुम्ही, मी आता तिला तुम्हाला दाखवते कसं फुगते. बघा तुम्ही, आणि चम्मचने एकदम असं कोपऱ्यात तिला कडेने दाबायची, म्हणजे ती ऑटोमॅटिक फुगते. हे बघा, आणि थोडंसं तेल लावलंय मी. आमच्याकडे चपातीला जास्त तेल लावून खात नाही, त्यासाठी मी थोडंसंच लावलेलं आहे. काही भागांमध्ये खूप तेल लावतात चपाती भाजताना, तर त्या आमच्यावाल्या
बिना तेलाच्या चपात्या आहेत. आम्ही फक्त घडीची जेव्हा करतो तेव्हाच जास्त तेल लावतो आणि खूप छान फुगतात या. हे बघा रस्सा पण झालेला आहे. रस्सा खूप छान झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यासोबत मी पापड भाजलेला आहे, चपाती आणि पावट्याची भाजी खूप छान बनलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू, बाय.